पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली परिसरात असलेल्या इंद्रायणी नदीच्या पूररेषेवर बांधलेली 36 बंगल्याची मालकीकरांची स्वप्न काही तासातच चूर झाली आहेत। शनिवारी महापालिकेने या ठिकाणी कारवाई करून बंगल्यावर तोडफोड केली। यामुळे 300हून अधिक कुटुंब बेघर झाले आहेत, कारण इंद्रायणी नदीच्या पूररेषेवर असलेल्या या बंगल्यांमुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असं आता महापालिकेचं म्हणणं आहे। तर सुरुवातीपासून जर आपण बघायला गेलं तर 2017 मध्ये इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील भूखंड रिव्हर विला प्रोजेक्ट म्हणून विकले गेले। या भूखंडाची विक्री करताना महापालिकेची परवानगी असल्याचं सांगण्यात आलं। विक्रेत्यांनी लोकांना आश्वासन दिलं की हा परिसर रहिवासी झोन म्हणून विकसित होणार आहे। या विश्वासाने लोकांनी इथे 2 ते 3 गुंठ्यांचे फ्लॅट्स खरेदी केले आणि बंगल्यांची बांधणी सुरू केली। अगदी काहीच वर्षांमध्ये लोकांनी काबाड कष्ट करून 3 ते 4 वर्षांमध्ये इथे 3 ते 4 मजली बंगले बांधले। पण आता महापालिकेने आणि पर्यावरण संरक्षण कक्षाने ही बांधकामं अवैध ठरवली आहेत। इंद्रायणी नदीच्या पूररेषेवर बांधलेली घरं नदीकाठच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत असल्याचा ठराव घेऊन महापालिकेने कारवाई केली। सुप्रीम कोर्टाने हरित लवादाच्या निर्णयाला मान्यता दिली आणि बंगला मालकांची याचिका फेटाळून लावली। यामुळे ही बांधकामं नष्ट करण्यात आली आणि हजारो लोकांच्या घरांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला। खरं तर महापालिकेने इतकी मोठी कारवाई केली, तर यावरती महापालिकेची भूमिका काय होती हे आपण आधी जाणून घेऊया। महापालिका काय म्हणते तर महापालिका प्रशासन म्हणतं की नदीच्या पूररेषेवर असलेल्या घरांमुळे पर्यावरणाचा धोका वाढू शकतो आणि भविष्यात इथं पूर आणि नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता आहे। या बांधकामामुळे नदीचा नैतिक प्रवाह बदलू शकतो आणि आसपासच्या परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणूनच महापालिकेने जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही कडक कारवाई केली, असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। ज्यांनी कित्येक वर्ष कष्ट करून आपली घरं बांधली, स्वप्नातलं महल उभं केलं, त्या लोकांचं म्हणणं काय आहे, त्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? तर इथल्या लोकांचं म्हणणं आहे की लोक जे महानगरपालिकेच्या परवानगीवर विश्वास ठेवून या प्रकल्पामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना कधीच माहिती दिली गेली नव्हती की हा परिसर पूररेषेवरील आहे। महापालिकेने खरेदीची निर्णय घेतलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन न दिल्याने आणि विक्रेत्यांकडून खोटी माहिती दिली गेली अशी त्यांची तक्रार आहे। त्यांना असा विश्वास होता की महापालिकेने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, तर त्यामुळे त्यांनी त्यावर विश्वास ठेवला। काही दिवसातच इथं लाईट आली, पाण्याची सुविधा देखील आली, मात्र आता असं काहीच घडलं। खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ही सगळी कारवाईला सुरुवात झाली। सुप्रीम कोर्टाचा नेमका निर्णय काय होता तर महानगरपालिकेच्या कारवाईवर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता। सुप्रीम कोर्टाने हरित लवादाच्या निर्णयाला कायम ठेवलं आणि कोर्टाने म्हटलं की या प्रकारच्या बांधकामामुळे पर्यावरणाचा मोठा प्रभाव पडू शकतो आणि हे कायदेशीर दृष्टिकोनातून देखील चुकीचं आहे। यामुळे लोकांच्या घरांना धोका निर्माण होणं टाळण्यासाठी हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला। खरं तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला तो निर्णय लोकांच्या हितासाठी होता, कारण भविष्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही कारवाई केली गेली। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण। हरित लवादाच्या निर्णयानुसार नदीच्या पूररेषेवर बांधकाम केल्याने नैसर्गिक प्रलय वाढू शकतो। पुराच्या काळात या घरांना उधळून टाकणारा मोठा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो। नदीला स्थानिक जीवनाशी जोडलेल्या असलेल्या या परिसरात अशा बांधकामामुळे नदीचं नैतिक आणि परिस्थितीशी संतुलन बिघडू शकतं, असंही कोर्टाचं म्हणणं होतं। कोर्टाने निर्णय दिला, त्यानुसार कारवाई झाली आणि कित्येक लोक बेघर झाली। कित्येक कष्टाने उभं केलेलं आपलं घर आपल्या डोळ्यांच्या समोर पडताना लोकांना पाहावं लागलं। आणि हे सगळं कुणामुळे तर प्रशासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे। आज प्रशासनाच्या काही भ्रष्ट नेत्यांमुळे आज कित्येक गोरगरीब ज्यांनी घर काम करून आपल्या अंगावरचं सोनं विकून मेहनतीनं आपल्या स्वप्नातलं घर उभं केलं, ते क्षणात जमीनदोस्त झालं। जर पाहिलं तर पहिली इमारत बांधताना चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ती इमारत रोखली असती तर 36 बंगले तिथे उभा टाकलेच नसते आणि आज या नागरिकांना या परेशानीला सामोरे जावं लागलंच नसतं। यावेळी सरकार, महापालिका आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या संस्थांना एकत्रितपणे काम करून भविष्य काळात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील का, हाच आता सध्याचा एक मोठा प्रश्न उभा टाकलाय।